की एक तरी काँग्रेसचा नगरसेवक माझ्यासमोर आणून दाखवा की ज्याला आम्ही 10 लाखाची ऑफर दिली आहे। खुलं आव्हान आहे। त्यामुळे बिनबुडाच्या गोष्टी करायच्या, खोटे आरोप त्या ठिकाणी लावायचे, वातावरण गडबड करण्याचा प्रयत्न करायचा। आपली हार त्यांना दिसते आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हार समोर दिसत असताना कुठले तरी कारण शोधायचे। भाजपचे नागपूर विधान परिषद मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर राजीव पोद्दार आपल्यासोबत आहेत। पोद्दारजी, तुमचे जे स्पर्धक आहेत अतुल लोंढे हे आरोप करतायत तुम्ही नगरसेवकांना बाहेर नेतायत, त्यांचे फोन काढून घेतायत, पैशासाठी फोन इतर पक्षाच्या नगरसेवकांना तुमचे लोक करतायत। बघा, आमचे नागपूर महानगरपालिकेचे जे नगरसेवक आहे त्यांचा रामभाऊ माळगी प्रबोधिनी मीरा भाईंदर येथे अभ्यास वर्ग आहे आणि अभ्यास वर्गाच्या अगोदर त्या सगळ्या लोकांनी कलेक्शन करून जर ठरवलं असेल की अभ्यास वर्गाच्या अगोदर आपण कुठे गोव्याला गेलं पाहिजे तर तो त्यांचा प्रश्न आहे। आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांचे मोबाईल सुरू आहे, त्यांच्याशी केव्हाही आपल्याला सुद्धा थेट बोलता येईल अशा प्रकारचं चित्र आहे। आणि रायताराला काँग्रेसच्या लोकांना कुठे प्रलोभन देण्याचा प्रश्न, तर मी तर त्या ठिकाणी खुलं आव्हान त्या ठिकाणी देतोय की एक तरी काँग्रेसचा नगरसेवक माझ्यासमोर आणून दाखवा की ज्याला आम्ही 10 लाखाची ऑफर दिली आहे। खुलं आव्हान आहे। त्यामुळे बिनबुडाच्या गोष्टी करायच्या, खोटे आरोप त्या ठिकाणी लावायचे, वातावरण गडबड करण्याचा प्रयत्न करायचा। आपली हार त्यांना दिसते आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हार समोर दिसत असताना कुठले तरी कारण शोधायचे। तरी आता बरं झालं की त्या ठिकाणी रजतजी ईव्हीएम मशीन नाही आहे, नाहीतर यांनी पहिला प्रश्न केला असता की अतुल लोंढेची बटन दाबली म्हणजे डॉक्टर पोद्दारला मतदान जातं, अशा प्रकारचा आरोप यांनी केला असता। पण आता तर ईव्हीएम मशीन नाही आहे, आता तर बॅलट पेपर आहे। त्यामुळे बॅलट पेपरवर यांची ताकद किती आहे हे निश्चितपणे 22 तारखेला दिसेल। तुम्ही म्हणताय की दुसऱ्या पक्षाच्या कुठल्याही नगरसेवकाला तुम्ही संपर्क करत नाही किंवा म्हणजे प्रलोभन दिलेलं नाही, मात्र काल बुटीबोरीमध्ये बैठक झाली, गोंडवाना गणतंत्र पक्षाचे जे नगरसेवक आहे त्यांच्याशी भेट तुमची झाली आणि सोबतच ते कधी म्हणजे काँग्रेसला सहकार्य करत होते नगर परिषदेच्या निवडणुकीला, अशा नगरसेवकांना आपण अप्रोच होत आहेत। निश्चितपणे मी उमेदवार आहे आणि त्यामुळे 836 मतदारांपर्यंत जाण्याचा माझा प्रयत्न आहे। 100% मतदारांपर्यंत आपण गेलं पाहिजे, त्यांना विनंती केली पाहिजे, त्यांना सन्मान दिला पाहिजे, त्यांच्या मताची मागणी आपण केली पाहिजे, हे मी करतो आहे। आणि अशाच परिस्थितीमध्ये आदरणीय बावनकुळे साहेब, आदरणीय समीर मेघे यांना घेऊन मी त्या ठिकाणी बुटीबोरीला गेलो होतो आणि त्यांचाही प्रतिसाद हा निश्चितपणे सकारात्मक आहे आणि तेही मतं मला मिळतील असा मला विश्वास आहे। पण हे गोंडवाना गणतंत्र पक्ष बुटीबोरी नगर परिषदेच्या निवडणुकीला सुनील केदार आणि काँग्रेससोबत सहकार्य करत होता, म्हणून काँग्रेसचं असं म्हणणं आहे की आमचे मतं फोडण्यासाठीची कालची बैठक होती। त्याचा काँग्रेसशी काहीही संबंध नाही। तिथला जो नगराध्यक्ष निवडून आला आहे तो ओरिजिनल भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पदाधिकारी आहे आणि काही तिथे लोकल डिफरन्सेस आमच्या 2 ग्रुपमध्ये झाले आणि त्याच्या आधारावर त्यांनी एक वेगळं पॅनल लढवलं आणि त्यामुळे काँग्रेसचा वगैरे काही संबंध नाही। म्हणजे बुटीबोरीचे नगराध्यक्ष आणि त्यांचे जे सहकारी नगरसेवक आहेत ते मूळचे भाजप विचारसरणीचे असं आपलं म्हणणं आहे। निश्चितपणे काही लोक त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचेही जॉईन झाले होते, पण आता त्या सगळ्या लोकांनी सुद्धा आदरणीय बावनकुळे साहेब, आदरणीय समीर मेघे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मला मतदान करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। नागपूरमध्ये काँग्रेस महापालिकेमध्ये काँग्रेसचे जवळपास 34 नगरसेवक आहेत, त्यांनाही आपण अप्रोच होणार का? कारण नागपुरातील काँग्रेस नगरसेवक अतुल लोंढे यांना मतदान करतील की नाही अशा काँग्रेसच्या गटबाजीमुळे काही लोक निष्कर्ष काढत आहेत। एवढा काँग्रेस पक्ष कमजोर झाला असताना सुद्धा त्यांच्या नेत्यामधली अंतर्गत दुफळी त्या ठिकाणी समोर येते आहे। कोणतंही नेतृत्व त्या ठिकाणी ही निवडणूक गांभीर्यानं घेत नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी तर उमेदवार आहे आणि त्यामुळे मी सगळ्या नगरसेवकांकडे जाणार, सर्व पक्षाच्या नगरसेवकांकडे जाणार, त्यांना विनंती करणार आणि यामध्ये येणाऱ्या काळामध्ये केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, पालकमंत्री आपले आहे, तर त्यांना विकासासाठी आम्ही निश्चितपणे मदत करू अशा प्रकारचं आश्वासन मी निश्चितपणे त्यांना देणार आहे। तर काँग्रेसचा आणि अतुल लोंढेचा नागपुरातील पराभव निश्चित आहे आणि त्यामुळेच ते बिनबुडाचे आरोप करत असल्याचा पलटवार जो आहे तो डॉक्टर राजीव पोद्दार नागपूरमधील भाजप उमेदवार करतायत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.